गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी बंद पडल्याची अफवा पसरवली जाते। जिल्ह्यातील 5 मल्टीस्टेट बुडाल्यानंतर आता ही अफवा पसरवल्याची माहिती आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन बुलढाणा अर्बनच्या बँक व्यवस्थापकांनी नागरिकांना केलंय। या सगळ्याचा खरं तर आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। 5 ते 6 मल्टीस्टेटने घोटाळा घातल्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे आहेत ते बुडाले। अनेक मल्टीस्टेट अजूनही बंद आहेत। बीड जिल्ह्यातल्या जवळपास 5 ते 6 मल्टीस्टेट बंद असल्यामुळे अनेक ग्राहकांना आजही त्याचा त्रास सहन करावा लागतो। मात्र 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात बुलढाणा अर्बन जी बँक आहे या बँकेचे पैसे ही बँक बंद होणार असल्याची अफवा या ठिकाणी पसरवली गेली आणि वडवणी, धारूर, केज त्यानंतर बीडची जी शाखा आहे त्या शाखेमध्ये मी या ठिकाणी आहे। अनेक ग्राहक या ठिकाणी येत आहेत। आपलं जी सोनं असेल, पैसे असेल या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मोठ्या प्रमाणात ग्राहकांची जी वर्दळ आहे ती या बँकेत असल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। मात्र या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत यांनी मात्र या संबंधी बोलण्यास टाळले आहे। मात्र ही अफवा आहे असं ते म्हणतात। सर्वसामान्य ग्राहकांचे जे ठेवी आहेत ह्या सुरक्षित आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि येणाऱ्या काळात बुलढाणा अर्बन बँक कशा पद्धतीने सुरळीत चालते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। अफवेवर विश्वास ठेवून फक्त सोनं सोडवण्यासाठी झालेली गर्दी आहे। तरी सगळ्या सभासदांना विनंती अशी आहे की आपला पैसा, आपली रक्कम वगैरे कुठलीही सगळ्या सुरक्षित गोष्टी आहेत तिथं, विनाकारण गर्दी करू नये। सगळ्यांचं सोनं सगळ्यांना परत दिल्या जात आहे। पैसे भरल्यानंतर काहीच अडचण नाही कुठल्याही प्रकारची। नेमकं एवढी गर्दी कशामुळे आहे सर? गर्दी ही फक्त कोणीतरी उठवलेली अफवा आहे। त्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। त्यांना वाटतंय बँक बंद पडलेली आहे, बँक चालू आहे कंटिन्यू, ठेवीदार अजून आलेले नाहीत। सगळे हे सोडवण्यासाठी गर्दी आहे, बाकी कुठलीही गर्दी नाही। हे फक्त अफवेमुळे सगळे घाबरलेले आहेत, बाकी काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।